कामाचा माणूस हरपला. ते अत्यंत विश्वास न बसण्यासारखं होतं. आज संपूर्ण बारामतीकर अक्षरशः रडतायत. तर हे केव्हा होतं, जेव्हा एखाद्या व्यक्तीने खरंच लोकांसाठी काही केलेलं असतं, तेव्हाच लोकं त्यांच्यासाठी रडतात. नमस्कार, मी अतुल जैन. आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. कामाचा माणूस हरपला. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांचा कालच दुःखद निधन जे आपल्याला झालेलं कळलं, ते अत्यंत विश्वास न बसण्यासारखं होतं आणि आज ते पंचतत्वात विलीन झाले. खरं म्हणजे अशा पद्धतीच्या जेव्हा गोष्टी घडतात, तेव्हा खरंच माणसाला विश्वासच बसत नाही, की अशा गोष्टीसुद्धा कधी होत असतील. ज्या पद्धतीने सन्माननीय अजित पवार साहेब हे गेली अनेक वर्षानुवर्ष समाजकारणात काम करत असताना राजकारणाशी जोडलेले होते. तर समाजकारण का म्हणतो, की ज्या पद्धतीने आज बारामतीचा विषय आपण पाहिला असेल, तर आज संपूर्ण बारामतीकर अक्षरशः रडतायत. तर हे केव्हा होतं, जेव्हा एखाद्या व्यक्तीने खरंच लोकांसाठी काही केलेलं असतं, तेव्हाच लोकं त्यांच्यासाठी रडतात आणि अशा पद्धतीने फुटून-फुटून रडतात, की अक्षरशः आपल्याही मनाला त्यावेळेला वेदना झाल्या. ज्या पद्धतीने आज आपण पाहिलं असेल, तर अजित पवार साहेब आज जवळ-जवळ 7 वेळा ते अ, आमदार राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत. गेली वर्षानुवर्ष बारामतीचा विकास करताना ते अनेक संस्थांसोबत जोडले होते. त्यामुळे साखर कारखाने असोत किंवा अनेक अशा कारखाने असोत, ज्यामध्ये त्यांचं काम होतं आणि अनेक लोकांना मदत कशी करायची, ते हे व्हिडिओज जेव्हा कालपासून आपण पाहिले, तेव्हा कळलं, की अनेक गोरगरीब लोकं हे त्यांच्याकडे जेव्हा यायची, तेव्हा अक्षरशः मन लावून त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांच्या माणसांना सांगून ती कामं त्यांना करून देत असत. अशा पद्धतीचा माणूस म्हणजे कामाचा माणूस अजित पवार साहेब. काल एक व्हिडिओ पाहिला तेव्हा एक छोटासा मुलगा 17 वर्षाचा त्यांच्याकडे आला. "साहेब आमच्या गावामध्ये रस्ता नाहीये. पाऊस पडला तर इतकं चिखल होतं, की आम्हाला कुठे जाता येत नाही." अशा पद्धतीच्या गोष्टी जेव्हा सांगत होता एक 17 वर्षाचा छोटा मुलगा, तेव्हा त्याला हसून सगळं समजून त्याचं काम कसं करून द्यायचं आणि ते काम कसं झालं पाहिजे, हे त्याच्या सिव्हीय सहाय्यक यांच्याशी बोलताना आपण पाहिलं आणि त्या मुलाला सांगितलं, "जा, तुझं काम झालं. तू काळजी करू नको. मी येतो तिथे." अशा पद्धतीने बोलणारा असा आपला हा नेता अजित पवार साहेब. या महाराष्ट्रात नेते तर खूप आहेत, असंख्य आहेत. आपण बघाल तर एवढे नेते आहेत, की तुम्ही हातांच्या बोटावर मोजता येणार नाही, इतके नेते या महाराष्ट्रामध्ये आहेत. पण काय? तुम्ही नेमकं करता काय? तुमच्यासाठी लोकं कोण काय करताय? आणि तरच लोकं तुम्हाला आठवण करतात. हे आज अजितदादांच्या या आजच्या शेवटच्या क्षणाला बघून आपल्याला दिसलं. अजितदादा म्हणजे एक अशा गमतीदार माणूस होता, की माझा सुद्धा खूप फेव्हरेट होता अजितदादा. आणि हे दादा जे होते, हे अत्यंत जेव्हा प्रचाराला जेव्हा जायचे, तेव्हा अनेक ठिकाणी गमती-गमतीमध्ये अनेक गोष्टी ते सांगून जायचे. तेव्हा आपल्याला हसू थांबवता येत नव्हतं. अशा पद्धतीच्या गोष्टीसुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. असेच विलासराव देशमुख जे होते, असेच अनेक नेते होते. अशी लोकं होतात, ते काही होऊन जातात, ते पुन्हा होणे नाही, असं आपण नेहमीच या गोष्टीला बोलू शकतो. आणि अशा पद्धतीने एखादा नेता जर काम करत असेल, तर त्याचं कौतुक खरंच झालं पाहिजे. ज्या पद्धतीने दुसऱ्या गोष्टींकडे पाहिलं, तेव्हा एक म्हातारी बाई त्यांच्याकडे आली आणि सांगितलं, की "माझं घर मोडकळीस झालेलं आहे. माझ्याकडे घर नाहीये. माझा मुलगा वारलेला आहे. आम्ही दोघेच नवरा-बायको आहे. आमच्या घराकडे कसं काय बघायचं? आता कोण बघणार?" तेव्हा त्यांच्या जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांना सांगितलं, की "ही बाई आहे, यांचं वय आज जवळ-जवळ 62-64 वर्ष आहे. आता त्यांना आपल्या सरकारी नियमातून कुठलं घर देता येत असेल तर बघा, आपण तिला मदत करूया." आणि अशा पद्धतीने तिला घर दिलं. अशाच पद्धतीने कोणतो सुरेश काय तो आपला ते तो बिग बॉसमध्ये त्याला घर दिलं. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्यांच्यासाठी त्यांनी केलेलं आहे. आज ज्या पद्धतीने आपण दुसरीकडे पाहत होतो कालपर्यंतची गोष्ट तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा अशा अनेक गोष्टी आपण पाहताना राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समान असतो. पण ज्यावेळेला त्यांच्या गेल्यानंतर काही गोष्टी जेव्हा उघडतात आणि त्या आपल्या समोर येतात, तेव्हा त्या गोष्टी तुच्छ वाटतात आणि त्यांनी केलेलं जे काम आहे, ते कौतुकास्पद वाटतं आणि तेच काम आज बोलून गेलं,
आणि आज कळतंय की दादा नक्कीच कामाचा माणूस होता. अशा पद्धतीने हे एक नेते काम करत असतात आणि जेव्हा जातात तेव्हा खरंच जिव्हाळ्याला लागतं. कारण का असा नेता पुन्हा होणे नाही. अशा पद्धतीने गेली अनेक वर्षानुवर्ष जेव्हा आज राजकारण तुम्ही किती पद्धतीने बदललेलं आहे, हे आपण सुद्धा पाहिलेलं आहे. पण ज्या पद्धतीने हे राजकारणी जे होते, हे गेली वर्षानुवर्ष आपल्या विभागामध्ये काम करत असताना जनतेची सेवा कशी करायची, ही आज त्यांच्याकडे आपण जेव्हा पाहिली, तेव्हा वाटलं, की खरंच हा कामाचा माणूस होता. आणि हा कामाचा माणूस आज नाहीये. आपल्यातून निघून गेलेला आहे. पंचतत्वात विलीन झालाय. पण आता त्यांच्या आठवणीच फक्त आपल्या ज्या मनात आहेत ते राहणार आहेत आणि अशा पद्धतीने दादांची आपण आठवण हे नेहमीच मनात साठवून ठेवणार आहोत. पण आज जर पाहिलं, तर दादांच्या अनेक गमतीच्या गोष्टी मला हार घालू नका, मला टोप्या घालू नका. म्हणजे ह्या गोष्टी ते जेव्हा बोलतात त्यांच्या तोंडातून ऐकायलाच खूप मजा यायची. म्हणजे अशा गोष्टी आहेत ना, की खरंच ते म्हणजे मनाच्या आतून बोलणारा माणूस, खरं बोलणारा माणूस, स्वच्छ मनाचा, स्वच्छ प्रेमळ माणूस कसा असतो, तर तो दादा होता. आणि दादा बोलून जायचे पटकन. एखाद्या कार्यकर्त्याने सांगितलं, की "आय लव्ह यू दादा." तेव्हा त्याला सुद्धा मस्करी-मस्करीमध्ये कशा पद्धतीने त्याला सांगितलंय, हे तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून. तशा पद्धतीच्या गमतीदार गोष्टीसुद्धा असा एक नेता असतो, जो स्वच्छ प्रेमळ मनाचा असतो, तोच करू शकतो. नाहीतर बाकीच्यांचं हे काम नाही, असं आपण नक्कीच सांगू शकतो. अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आहेत. पण त्यात किती असे नेते आहेत, ज्यांना आपण नक्कीच अ, भावनेने, प्रेमाने आपण त्यांच्याशी म्हणजे त्यांच्याकडे बघावं, तशामधले आपले हे अजितदादा पवार. त्यांना खरंच मी आपलातून आपली बातमी माझ्या चॅनलच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि दादा मिस यू. खरंच तुमच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही. मी इथेच थांबतो. आपला अतुल आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक जय जय महाराष्ट्र.